नांदेड पोलिसांचे ऑपरेशन क्रॅकडाऊन. मुक्रामाबाद आणि इतवारा परिसरातून 18 लाखांचा गोवंश जप्त. 4 आरोपींवर गुन्हे दाखल. नांदेडचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अभिनव कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत पोलिसांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर गोवंश बाळगणाऱ्या आणि त्याची वाहतूक करणाऱ्यांवर धाडी टाकून पोलिसांनी तब्बल 18,15,000 रुपये किमतीचा गोवंश जप्त केला असून एकूण 4 आरोपींवर गुन्हे दाखल आहेत. नांदेड शहर, इतवारा, देगलूर आणि बिलोली उपविभागामध्ये विविध अवैध गोवंशांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पथके स्थापन केली होती. या पथकांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली. कारवाई 1. परखेल पोलीस ठाण्याच्या PSIची धडक कारवाई. 44 गोवंश जप्त. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास पवार आणि त्यांच्या पथकाने पथक क्रमांक 2 मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे परतपूर तालुका मुखेड शिवारात धाड टाकली. आरोपींच्या शेतात तब्बल 44 अवैध गोवंश जातीची जनावरे, 1 कारवड आणि 43 गुणे विना चारा पाण्याची अत्यंत निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे पथकाला आढळून आले. पोलिसांनी 18,85,000 रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला असून मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. रफिक गौसाब कुरेशी वय 45 वर्ष राहणार मुक्रामाबाद. अमजद शिकुरसाब कुरेशी वय 32 वर्ष राहणार मुक्रामाबाद. उस्मान शिकुरसाब कुरेशी वय 35 वर्ष राहणार मुक्रामाबाद. कारवाई 2. इतवारा पोलिसांची कारवाई. 18 गोवंश जप्त. दुसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने पथक क्रमांक 1 ने इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहमतनगर मोहम्मदिया मशिदीजवळ एका बंद घरामध्ये धाड टाकली. तिथून 18 गोवंश जनावरे मिळून आली. पोलिसांनी 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी गयूर कुरेशी शेख रहीम वय 52 वर्ष राहणार रहमतनगर, इतवारा, नांदेड. एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 18,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षक माननीय श्री अभिनव कुमार यांनी या धडक कामगिरीबद्दल दोन्ही पथकातील अधिकारी व अंमलदारांचे भरभरून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक पाटील, बिंबरेकर, सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्र.